चर्चेनंतर अमेरिका आणि इराणमध्ये थेट चर्चा होण्याची शक्यता आहे। इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये ही चर्चा होईल असं कळतंय। या बैठकीत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स हे सहभागी होऊ शकतात अशी चर्चा आहे। स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे सुद्धा चर्चेत सहभागी होतील अशी माहिती आहे। भारतामध्ये इराणच्या अधिकृत अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक छायाचित्र शेअर करण्यात आलं। या छायाचित्रावर बो डाऊन टू द इराणियन सिव्हिलायझेशन असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। या चित्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी सभ्यतेसमोर नतमस्तक होताना दाखवण्यात आलेला आहे। अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी दरम्यान पाकिस्तान पंतप्रधानांची त्यांनी केलेल्या एक्स पोस्टवरून नाचक्की झालेली आहे। शरीफ यांनी ही पोस्ट स्वतः लिहिली आहे की त्यांना अमेरिकेनं लिहून दिली आहे असा टोला सोशल मीडियावरून लगावला जातो। शरीफ यांनी एक्स पोस्टवर ड्राफ्ट लिहिला होता जो सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतर हटवण्यात आला। कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची टीम आपल्या मसुद्यांमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संदेश असे शब्द वापरत नाही। असं दिसतं की हा संदेश खुद्द ट्रम्प प्रशासनानेच तयार केला आणि शहबाज शरीफ यांना तो प्रसिद्ध करण्यास सांगितले, जेणेकरून ट्रम्प यांना जगाला हे जाहीर करण्याची संधी मिळेल की ते पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्ध थांबवतायत। अमेरिका आणि इराणमधल्या शस्त्रसंधीमध्ये चीननं महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती सुद्धा कळते आहे। चीननं चर्चेनंतर इराण शस्त्रसंधीसाठी तयार असल्याची माहिती मिळते आहे। चीननं युद्ध अधिक लांबवत न ठेवता अमेरिकेसोबत शस्त्रसंधी करावी असं इराणला सांगितल्याचं कळतंय। त्यानंतर इराणनंही आडमुठी भूमिका सोडली आणि शस्त्रसंधीसाठी इराण तयार झालं अशी माहिती आहे। महत्त्वाची बातमी आहे। बातमी अशी आहे की खरं तर अमेरिकेकडून कळतंय की पाकिस्ताननं मध्यस्थी केली आणि त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी किंवा सीज फायरला तयार झालो। इथं अजून एक बातमी अशी येते की चीननं चर्चा केली इराणशी आणि इराणला सांगितलं की आता जे लांबवून ठेवलेलं युद्ध आहे ते थांबवा आणि शस्त्रसंधीसाठी किंवा सीज फायरसाठी प्रयत्न करा आणि ते चीनचं म्हणणं इराणनं ऐकलंय अशी माहिती आहे। युद्धविरामानंतर तेहरानच्या रस्त्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला। 2 आठवड्यांकरता युद्धविरामाच्या घोषणा म्हणजे इराणचा मोठा विजय असं इराणच्या नागरिकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे इराणच्या अनेक रस्त्यांवर जल्लोष करण्यात आला, आनंद साजरा करण्यात आला।